वाढीव 60% उत्पादन शुल्काविरोधात बार आणि परमिट रूम संघटना आक्रमक। आज राज्यव्यापी बंद, शुल्कवाढ न करण्याची मागणी। आजपासून 3 दिवस मनसेचं इगतपुरीमध्ये शिबिर। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युतीचा निर्णय शिबिरात होणार का, याकडे लक्ष। मनसेकडून पालिकेच्या तयारीला जोर। उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चा असताना बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य। गरज पडल्यास मनसे एकटी निवडणूक लढेल, नांदगावकर यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। दोनही भाऊ एकत्र आल्यानं निवडणुका लांबवतील, सत्ताधारी युतीला घाबरतायत। आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मतदार याद्यांची पडताळणी आता देशभरात होणार। पुढील महिन्यांपासून निवडणूक आयोगाची मोहीम। 4 मोठ्या राज्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। वेगानं सुनावणी घेण्याची ठाकरेंची विनंती, तर तात्काळ सुनावणीस कोर्टाचा नकार। आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। विविध मुद्द्यांवरून शेवटचा आठवडा गाजण्याची शक्यता। सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी होणार। आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पगार आता 40,000 आमदारांच्या ड्रायव्हरचेही पगार वाढणार। वाढता खर्च लक्षात घेता निर्णय। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार। अक्कलकोट दौऱ्यादरम्यान गायकवाड यांना काळं फासलं। पुण्यात गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक। पावसाचा कोकणासाठी येल्लो अलर्ट। राज्यात मात्र पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार। 17 जुलैपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता। कधी पाऊस तर कधी कडक ऊन। बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा खराब। शेतकरी हवालदिल, दर पडण्याची भीती। पावसाच्या फटक्यानं भाजीपाल्याचे दर वाढले। भाज्यांचे दर 100 पार।